आपल्याला द्यावे तितके धन्यवाद थोडेच आहेत. मित्रांनो, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एक सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. धर्मवीर शंभूराजांच्या पदस्पर्शानं पावन आणि पुनीत झालेल्या भूमीमध्ये तुम्ही पाहतायत क्रिकेटचा देखणा सोहळा मैदानाच्या आतमध्ये रंगताना जो पाहायला मिळतोय. सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. एका बाजूने तुम्ही पाहाल झेडेप स्टेअरिंग गिअर इंडिया लिमिटेड हा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे, तर दुसऱ्या बाजूने तुम्ही पाहतायत सागरदादा फायटर्स तुळापूर हा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. दोनही संघ एक एक सामना पराभूत झालाय. इथे मात्र पहा, हे दोनही जखमी वाघ आहेत आणि हे जखमी वाघ इथे मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे लढतील हे पाहणं गरजेचं आहे. विनंती आहे थोडासा मात्र झटपट सामना खेळवायचा आहे. जाऊया मैदानाच्या मध्ये सामन्याला सुरुवात होते. पंच अमर साठे सर त्या ठिकाणी कळवतात लेट्स प्ले, चला खेळूया. सामन्याला सुरुवात. दोन मातबर संघामध्ये मात्र संघर्ष रंगताना पाहायला मिळेल. आपटी गावचे उत्कृष्ट खेळाडू सन्मान्य श्री अक्षय भोसले या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईकला खेळेल, पॉपिंग क्रीज वरती उभा ठाकलाय पप्पू तोडकर. पहिला चेंडू, यावेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न तिथे अपील केलं गेलंय आणि पाहायचंय पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट निर्धाव स्वरूपाचा जो असेल. पप्पू तोडकर मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. मित्रांनो, कित्येक मैदानावरती आयकॉन म्हणून हा खेळाडूला फार मोठी मागणी असते. महाराष्ट्रभर मात्र त्याने आपल्या फलंदाजीचा डंका पेटवलाय. आज या मैदानावरती कशा प्रकारचं कामकाज करणार आहे हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. दोनही संघांना मात्र सामना जिंकणं मात्र महत्वाचं आहे. दोनही संघ एक एक सामना पराभूत आहेत. अवयत मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारचं कामकाज जे केलं जाणार आहे. कृष्णा पोकरकर यांच्या माध्यमातून तुम्ही पुणे cricket.in माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा लाईव्ह जी पाहतायत. यावेळेस आक्रमण चढवलंय. दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरी आहेत. एक धाव तर आली आहे. दुसऱ्या धाब्यासाठी पलायन केलं जाईल. पाहता पाहता दुसरी देखील धाव मैदानाच्या मध्ये पळून पूर्ण होती आणि या दोन धाब्याने धावफलक्याला आकार येतोय. संघाचं खातं खोललं जाईल. दोन धावा धावफलक्यावरती या ठिकाणी ज्या लागल्या जात आहेत. दोन धावा धावफलक्यावरती आहेत. पहिलं षटक स्वप्नीलच्या रूपानं तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. स्वप्नीलचा हा चेंडू तिथे फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. एक खणखणी षटकार. थँक्यू डीजे. षटकारानं धावफलक मित्रांनो वाढेल. इथे 8 धावा धावफलकावरती आहेत. बराच वेळ शांत असणारा पप्पू तोडकर इथे मैदानाच्या आतमध्ये पहा आक्रमक होताना पाहायला मिळतोय आणि त्याच्या बॅटमधून येतो एक तुफानी जलवा, एक खणखणी षटकार. षटकारानं धावफलक वाढेल. 8 धावा धावफलकावरती या ठिकाणी ज्या लागल्या जात आहेत. गोलंदाजी मार्फत पुन्हा एकदा स्वप्नील. हो, यावेळेचा चेंडू पहा सोडून दिला. इथे पंचानं कळवलं चेंडू खराब आहे, वाईड आहे, अवांतर आहे. स्वैर मारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. धावफलक वाढेल. तिथे धावफलक जाऊन पोहोचेल. 9 धावा धावफलकावरती या ठिकाणी ज्या लागल्या जात आहेत. एका एका धावेला मात्र फार मोठं अनन्यसाधारण महत्व क्रिकेटमध्ये जे आहे आणि या धावा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बनवणं गरजेचं आहे. किती धावेंचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पाडला जाईल, किती धावेंचा डोंगर मैदानाच्या आतमध्ये उभारला जाईल, किती धावेंचा मजबूत किल्ला इथे मैदानाच्या आतमध्ये बांधला जातोय हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. 9 धावा धावफलकावरती पहिलं षटक अजूनही मार्गस्थ आहे. स्वप्नील बोल टू स्ट्रायकर बॅट्समन पप्पू तोडकर. यावेळेचा चेंडू पाहायचंय. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 20 चा वापर मैदानाच्या आतमध्ये पंच करतील तिथे अमर साठे सर आणि पाहायचंय डेड बॉल मृत चेंडू मैदानाच्या आतमध्ये जो कळवला गेलाय. ज्या चेंडूवरती खऱ्या अर्थानं कुठल्याही प्रकारची घटना घडली जात नाही ना मित्रांनो, तिथे मृत चेंडू म्हणून पंच त्याला घोषित करतात आणि तिथे पहा मृत चेंडू पाहायला मिळेल. यावेळेस हा चेंडू खेळला आहे. पॉइंटच्या दिशेनं चेंडू जातोय. सीमा रेषेच्या दिशेनं पलायन करेल. वाघांची दहाड, फोडला पहाड, एक खणखणी चौकार.
चौकारानं धावफलक वाढेल. 13 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. क्रिकेट मधला अशुभ अंक म्हणून आपण नेहमी 13 धावेकडे पाहत असतो. तिथे आक्रमण चढवलंय. पप्पू तोडकरच्या बॅट मधून पुन्हा एकदा येईल खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. 17 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत मित्रांनो. एक मोठी धावसंख्या मैदानाच्या मध्ये उभारण्याचा मानस आहे. आज काहीतरी वेगळं करायचं आहे असा चंग मात्र फलंदाजानं पहा नक्कीच जो बांधलाय. आणि एक चांगली फलंदाजी मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. सदोष फलंदाजी तुम्ही मैदानाच्या मध्ये जी पाहताय. यावेळेचा चेंडू तिथे झेल टिपला आणि पप्पू तोडकर नावाचं वादळ शांत. थँक्यू डीजे. पाहायचंय पप्पू तोडकर इथे मात्र स्वस्तामध्ये माघारी परततोय. संघाचा आयकॉन खेळाडू होता. 5 चेंडू तो खेळला. 16 धावा त्यानं मात्र बनवल्या आणि तिथे त्याला मात्र माघारी परतावं लागलंय. धावफलकावरती 17 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये येताना जो पाहायला मिळेल राकेश कदम. संघाचा संघनायक आहे. संघाचा सरसेनापती मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना जो पाहायला मिळेल. राकेश कदम कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करेल हे पाहणं गरजेचं आहे. 17 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सचिन खुळे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होतोय. पहिलं षटक संपलं गेलंय. एक बहारदार गोलंदाजी स्वप्नीलची तुम्ही पाहिली आहे. 17 धावा जरी त्याने खर्च केल्या असल्या तरी एक महत्वपूर्ण फलंदाज बाद करण्यामध्ये त्याला जे यश आलंय. सचिन खुळे पाहूया कशा प्रकारचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये करेल. गोलंदाजीतला एक तेजपुंज तारा म्हणून त्या गोलंदाजाकडे आपण नेहमी पाहतो. सचिनच्या हातामध्ये मात्र चेंडू ठेवला आहे आणि सचिन मैदानावरती कशा प्रकारचं कामकाज जो साकारतोय हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. पप्पू तोडकर बाद झाल्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये एक भयान शांतता जी पसरली आणि ही शांतता मैदानाच्या आतमध्ये किती काळ टिकेल हे पाहणं देखील गरजेचं आहे. ही वादळापूर्वीची शांतता आहे. गोलंदाज तयार. मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरी. क्षेत्ररक्षक आणि चेंडूची शर्यत लागली आहे. शर्यत इथे मात्र क्षेत्ररक्षक जिंकतोय आणि तिथे पहा 2 धावा मिळतील आणि या 2 धावाने धावफलक वाढेल. धावफलक जाऊन जे पोहोचेल 19 धावा धावफलकावरती या ठिकाणी ज्या लागल्या जात आहेत. 19 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सचिन खुळे हो यावेळेस सचिनवरती आक्रमण चढवलंय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरी होईल. एक धाव तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न केला गेलाय तिथे. पाहता पाहता 2 धावा. या 2 धाब्याने धावफलक पुढे सरसावतंय. 21 धावा धावफलकावरती या ठिकाणी ज्या लागल्या जात आहेत. चांगल्या चेंडूवरती मात्र नक्कीच सिंगल डबल घ्यायची. खराब चेंडूला त्याचा खरपूस समाचार घ्यायचा असा मात्र मानस मैदानाच्या मध्ये फलंदाजांचा जो दिसतोय. 21 धावा धावफलकावरती या ठिकाणी आहे. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र थोडेसे बदल केले जात आहेत. चेंजेस पाहायला मिळतात. बदलाव पाहायला मिळतात. सचिनच्या डोक्यामध्ये असणारं प्लॅनिंग आणि त्यानुसार केली जाणारी क्षेत्र व्यूह रचना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. फुलटॉस प्रकारचा चेंडू तिथे धोका होईल का. झेल टिपला आणि धक्का क्रमांक दुसरा फलंदाज बाद. चिंतामणी पहा इथे 4 धावा करून मात्र माघारी परततोय. 2 फलंदाज मित्रांनो बाद झाले. सलामीची जोडी माघारी परतली आहे धावफलकावरती. 21 धावा धावफलकावरती. सचिन खुळेनं पहा मैदानाच्या आतमध्ये अतिशय लाजवाब कामकाज जे केलंय. सचिन मैदानावरती मात्र नक्कीच एक चांगला खेळ करताना जो पाहायला मिळतोय. यावेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न तिथे झेल टिपला आणि धक्का क्रमांक 3 मैदानाच्या मध्ये. 3रा फलंदाज बाद. इथे मित्रांनो पहा 0वरती मात्र राकेश कदमला मात्र माघारी परतावं लागते. आता 0तून विश्वाची निर्मिती करावी लागेल.
21 धावा धावपलकावरती 3 फलंदाज मात्र माघारी परतलेत. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, हजेरी लावतायत आणि माघारी परतताना जे पाहायला मिळतात एका पाठोपाठ एक एक फलंदाज बाद होताना जो पाहायला मिळतोय. आधीच कर्जबाजारी त्यात उसनं मागतय शेजारी असा प्रसंग मैदानाच्या आतमध्ये जो पाहायला मिळेल. 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज सुदेश मैदानाच्या आतमध्ये येताना जो पाहायला मिळेल. या चेंडूवरती चढवलंय आक्रमण आणि चेंडू जाईल सीमा पार. खणखणीत षटकार. थँक्यू डीजे. 21 धावेवरून मात्र धावपलक षटकारानं वाढेल. 27 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा आक्रमण चढवलंय. स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू येईल सीमा रेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. इथे पहा मैदानाच्या आतमध्ये एक सुरेख फटकेबाजी पाहायला मिळाली. 31 धावा धावपलकावरती आहेत. सुदेश असं वाटतंय मैदानाच्या बाहेरूनच सेट होऊन आलाय की काय. त्यानं मात्र आल्या एक षटकार आणि एक चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळला. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावपलकावरती धावा आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. 31 धावा धावपलकावरती या ठिकाणी ज्या पाहायला मिळत आहेत. उर्वरित अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 18 चेंडूमध्ये मात्र किती धावा बनवल्या जातील हे पाहणं गरजेचं आहे. सामन्यात आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होत आहे प्रसिद्ध बैलगाडा मालक बाळासाहेब भंडारे यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील DSPL 2022 अर्थात धर्मवीर शंभूराजे प्रीमियर लीग 2022 मध्ये मनपूर्वक स्वागत. 31 धावा धावपलकावरती तिसरं षटक घेऊन कोणता गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करेल हे पाहणं गरजेचं आहे. मित्रांनो थोडंसं फास्ट खेळणं तुम्हाला गरजेचं आहे. वेळ वाचवायचा आहे. 31 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलंदाज पाहूयात कशा प्रकारचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी जो करणार आहे. फलंदाजी करण्यासाठी मात्र 2 फलंदाज सज्ज आहेत. इथे मोठी धावसंख्या उभा राहायची आहे. आपल्या संघाला एका मजबूत परिस्थितीमध्ये मात्र घेऊन जायचं आहे आणि एक चांगला धावफलक एक फायटिंग स्कोर मैदानाच्या आतमध्ये उभारणं गरजेचं आहे. 31 धावा धावपलकावरती या ठिकाणी असतील. गोलंदाजी मार्फत रोहन गोलंदाजी करण्यासाठी सज्ज तयार. यावेळेस आक्रमण चढवलंय. बराच वेळ चेंडू आकाशामध्ये तिथे झेल होऊ शकत नाही. झेल मैदानाच्या आतमध्ये सोडलाय. जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळते आणि जीवनदान किती महागडी असतात ना मित्रांनो याला इतिहास देखील साक्षी आहे. 33 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तेहतीस धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तुम्ही ज्या पाहतायत. यावेळेचा चेंडू खराब असेल अवांतर असेल. इथे मात्र पहा पंच गोलंदाजाला दंडित करतील. धावपलक वाढेल तिथे एका धावेने. 34 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक झेल मैदानाच्या आतमध्ये सोडलाय आणि झेल सोडल्यानंतर फलंदाज किती आक्रमक होऊ शकतो ना मित्रांनो तुम्ही कित्येक सामन्यामध्ये पाहिलेला आहे. यावेळेस चढवलाय टोले जंग प्रहार. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. एक खणखणीत सनसनी षटकार. तू आता शांत पडून राहा. तुला काही होणार नाही. षटकारानं धावपलक वाढेल. 40 धावा धावपलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. झेल सोडला आणि त्यानंतर मात्र पहा किती आक्रमक तो फलंदाज झालाय. तिथे पाहायचंय क्षेत्ररक्षक चेंडू खाली. यावेळेस झेल टिपला जाईल आणि फलंदाज बाद. चाळीस धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. चौथा झटका मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी नक्की जो बसला गेलाय. चौथा फलंदाज बाद होताना जो पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज
मैदानाच्या आतमध्ये दीपक मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी येऊन दाखल जो होताना पाहायला मिळेल. 40 धावा धावफलकावरती आहेत. मोठं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये चढवलंय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. खिलाड़ी के मस्तक पर दस्तक देती हुई गेंद सीधा सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. थँक्यू डीजे. 46 धावा धावफलकावरती आहेत. सामन्यात आनंद घेण्यासाठी सन्मान्य श्री सचिन शिवले चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाठवा मित्रांनो. सचिन शिवले या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. 46 धावा धावफलकावरती लागल्या जातील 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस पाहायचंय बरीचशी उंची चेंडू गाठतोय. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जेल सुटलाय. जीवनदान मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये दिली जात आहेत. वारंवार जीवनदान मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. रोहित शर्माचा 5 धावेवरती झेल सोडला आणि त्यानंतर मात्र द्विशतकी खेळी रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळली. जीवनदान इतकी महागडी असू शकतात. धावफलक वाढेल. 49 धावा धावफलकावरती या ठिकाणी ज्या लागल्या जातात 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू पहा नक्कीच खेळून काढला जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. केवळ आणि केवळ सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळेल. धावफलक 1ने वाढेल आणि संघाचं अर्धशतक 50 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. प्रथमतः फलंदाजी करत असताना जेडेप हा संघ मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जो पाहताय. षटक देखील मैदानाच्या आतमध्ये संपले गेले. 3ऱ्या क्रमांकाचं 3 षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपला जाईल. धावफलकावरती 50 धावा धावफलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ मात्र बाकी आहे. 12 चेंडूमध्ये किती धावा मैदानाच्या आतमध्ये वसूल केल्या जाणार आहेत, किती धावा मैदानाच्या आतमध्ये बनवल्या जातील हे पाहणं गरजेचं आहे. यावेळेस आक्रमण चढवलंय मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती. 1 धाव मैदानाच्या आतमध्ये मिळेल. धावफलक 1ने वाढेल. 51 धावा धावफलकावरती आहेत. एका धावेने मात्र धावफलक हलतं ठेवलं जातंय. एका धावेने मात्र धावफलकाला नक्कीच आकार दिला जातोय. बूंद बूंद से बनता है सागर. थेंबे थेंबे तळे साचवण्याचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये जे पाहायला मिळत आहे. वेळ वाचवा मित्रांनो, कारण अजून जवळपास 5 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. त्यामुळे तुम्हाला वेळ वाचवणे गरजेचं आहे. वेळेअभावी कमी षटकांचे सामने देखील काल आपण जे खेळवलेले आहेत. यावेळेस आक्रमण आणि चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. खणखणीत सनसनीत चौकार. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गेलाय. चौकार त्या ठिकाणी आहे. चौकार आहे आणि चौकारानं धावफलक देखील या ठिकाणी वाढलं जाईल. गोलंदाज तयार. यावेळेचा चेंडू अतिशय वेगवानरित्या मैदानाच्या आतमध्ये फेकलाय. समरीन प्रकारचा चेंडू तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. चेंडू कधी आला कधी निघून गेला फलंदाजाला समजलं देखील नाही. समरीन ही युद्ध नौका आहे मित्रांनो. ती समुद्रातून चालते, पाण्यात चालते आणि त्या युद्ध नौका इतक्या विध्वंसक असतात. तसा चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. बांगलादेशाची ज्यावेळेस निर्मिती झाली ना मित्रांनो, त्यावेळेस इंदिरा गांधीने मात्र समरीन या युद्ध नौका वापरल्या आणि तिथे मात्र पाकिस्तानला पराभूत करत भारतानं मात्र तिथे विजय मिळवला होता. गोलंदाज तयार. ओ यावेळेचा चेंडू फलंदाज बाद. धक्का क्रमांक 5. थँक्यू डीजे. सुदेश माघारी परतलाय. 7 चेंडूमध्ये 23 धावेंची खेळी आपल्या संघासाठी मात्र एक मोठं योगदान दिलंय आणि त्याला मात्र माघारी परतवलं जातंय. 5 फलंदाज बाद आहेत.
55 धावा धावफलकावरती आहेत. निम्मा संघ इथे गारद झालाय. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. बहारदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्वप्नील एक चांगल्या प्रकारचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती येईल. एक धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली. दुसऱ्या धावेसाठी पलायन आणि पाहायचं 2 धावा तिथे मिळतील. 2 धावेने धावफलक वाढेल. 57 धावा धावफलकावरती या ठिकाणी आहेत. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्वप्नील जो मात्र गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4थं जे सुरू आहे. या षटकातले अजूनही काही चेंडू मात्र जे शिल्लक आहेत. कशा प्रकारचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. दोनही संघांसाठी मात्र नक्कीच सामना महत्वाचा आहे. विजयासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये पहा फार मोठा संघर्ष चालू आहे. मातोश्री एंटरप्राइजेसचे सर्वा सन्मान्य श्री सचिन शेठ भंडारे यांचं मात्र या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत. क्रिकेट मधली आत्महत्या आणि तिथे पहा जेडेपच्या अनधिकृत बांधकामावरती अक्षरशः बुलडोजर फिरवलाय आणि तिथे फलंदाजाला माघारी परतावं लागेल. थँक्यू डीजे. त्याचप्रमाणे सामन्यात आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत हिमांशू असर सर, एअरटेलचे मॅनेजर, यांचं देखील मात्र या ठिकाणी शुभागमन होते. सर आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 58 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. 4 षटकांचा खेळ संपलाय मित्रांनो. शेवटचा आणि अंतिम षटक. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज स्वतः संघाचे संघ मालक. गोलंदाजी मार्फत मात्र तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल सागरदादा शिवले. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होत आहेत. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये हातामध्ये घेतलंय. कशा प्रकारची कामगिरी केली जाईल हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. शेवटच्या 6 चेंडूमध्ये मात्र किती धावा बनवल्या जातात पाहायचंय. 58 धावा धावफलकावरती. या चेंडूवरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न होता. तिथे केवळ आणि केवळ सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळेल. धावफलक वाढेल तिथे एका धावेने आणि धावफलक जाऊन जे पोहोचलाय 59 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॅटची एज आहे तिथे. क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख. एक धाव तिथे मिळेल. धावफलक 1ने वाढेल. 60 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सहा फलंदाज मात्र नक्कीच जे बाद झालेले आहेत. 60 धावा धावफलकावरती. यावेळेस पाहायचं बॅटची एज तिथे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. झेल टिपला. धक्का क्रमांक 7. थँक्यू डीजे. 7 फलंदाज बाद धावफलकावरती. 60 धावा आहेत. इथे गोलंदाजानं फलंदाजाला पौर्णिमेचा चंद्र दाखवलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एक सुरेख गोलंदाजी आहे. 7 फलंदाज बाद झालेत आणि धावफलकावरती 60 धावा धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज महेश मैदानाच्या आतमध्ये येताना जो पाहायला मिळतो आहे. महेश आपल्या संघासाठी कशा प्रकारचं योगदान देतो. शेवटचं षटक हाणामारीचं षटक मित्रांनो आहे आणि इथे धावा येणं गरजेचं आहे. बॅटचा आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये. बॅटला बाय बाय करत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. तिथे डॉट स्वरूपाचा चेंडू आहे. सामन्याचा आनंद घेण्यासाठी सन्मान्य श्री बाळासाहेब अरगडे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. वाईड स्वरूपाचा चेंडू, खराब प्रकारचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. धावफलक वाढेल तिथे एका धावेने. 61 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकातले अजूनही काही चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. 61 धावा धावफलकावरती या ठिकाणी ज्या लागल्या जात आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूमध्ये किती धावा मैदानाच्या आतमध्ये वसूल केल्या जात आहेत, किती धावा मैदानाच्या आतमध्ये बनवल्या जातात हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. गोलंदाज तयार.
यावेळेचा चेंडू वाईट खराब स्वरूपाचा अवांतर धावसंख्येत भर पडेल. धावफलक वाढेल तिथे 62 धावा धावफलकावरती आहेत. सामन्याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत सन्मान्य श्री स्वप्नील थिटे, इन्स्पेक्टर ऑफ द पोस्ट डिपार्टमेंट या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वप्नील थिटे सरांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि फलंदाज बाद धक्का क्रमांक 8. चला थोडस धावत पळत मैदानाचा ताबा घ्या. वेळ वाचवणं गरजेचं आहे. 63 धावा धावफलकावरती आहेत 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 8 फलंदाज बाद आहेत. 63 धावा धावफलकावरती या ठिकाणी लागल्या गेलेल्या आहेत. यावेळेचा चेंडू सुरेख मैदानाच्या आतमध्ये तिथे पहिली इनिंग संपली जाईल. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. कुठून काढल्या 63 धावा जिंकण्यासाठी 64 धावेंचं बलाढ्यशाली टार्गेट. 64 धावा मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे बनवल्या जात आहेत हे देखील पाहणं गरजेचं आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. 2 फलंदाज ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये पाठवा. क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये लागलं जाते. सलामीची जोडी सचिन आणि स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये येताना जे पाहायला मिळते आहे. तर पहिलं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज संघाचा आयकॉन पप्पू तोडकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात.
64 धावेंचं टार्गेट. पहिला चेंडू, या चेंडूवरती केलंय आक्रमण आणि चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. खणखणीत सनसनी चौकार. थँक्यू डीजे. स्वप्नीलच्या बॅट मधून आलाय खणखणीत चौकार. पहिल्या चेंडूवरती मजबूत इरादे स्पष्ट केलेत. टिट फॉर टॅट. प्रतिस्पर्धी संघाला जशास तसं उत्तर. मानो ईट का जवाब पत्थर से. पुढे सरसावत टोलेजंग प्रहार खेळण्याचा प्रयत्न. डाऊन दी बॉल. झेल सोडला. जीवनदान मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये नक्कीच दिलं जातंय. आज असं वाटतंय डोक्याला लावायचं तेल खेळाडूंना हाताला लावलंय की काय, आणि तिथे झेल मैदानाच्या आतमध्ये सोडला जातोय. 5 धावा धावपलिकावरती लागल्या जात आहेत. जीवनदान किती महागडी असतात ना मित्रांनो, हे तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहाल. युद्धात आणि क्रिकेटच्या मैदानावरती जर तुम्ही जीवनदान जर दिलं, यावेळेस आक्रमण आणि चेंडू जाईल सीमा पार. खणखणी षटकार. षटकारानं धावफलक वाढेल. जाऊन जे पोहोचणार आहे दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल धावफलक. 11 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. सचिन खुळेच्या बॅटमधून आलाय एक तुफानी जलवा. यावेळेचा चेंडू पाहायचंय. सुरेख होता मैदानाच्या आतमध्ये. डॉट स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये नक्की जो पडेल. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 धावा धावफलकावरती या ठिकाणी नक्की ज्या पाहायला मिळतात. सामन्याचं समीकरण बदललंय. शेवटचे 26 चेंडू 53 धावेंची गरज. 11 धावा धावपलिकावरती आहेत. पप्पू तोडकर गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होतोय. समोर सचिन खुळे. त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. तो मैदानाच्या मध्ये खेळतोय. या वेळेचा चेंडू सुरेख. इथे सचिन खुळेला मात्र उभं केलंय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे फार मोठा अपील आणि पाहायचंय तिसऱ्या पंचांकडे निर्णय येईल. पंचांकडे मात्र नक्कीच फार मोठं अपील जे केलं जातंय. पंचांचा काय निर्णय येणार आहे पाहायचंय. तिसऱ्या पंचांकडे मात्र निर्णय जो येतोय आणि डिसिजन मात्र पेंडिंग आहे. आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुरक्षित.
तुमचे 12वे खेळाडू या ठिकाणी आहेत आणि तिथे फलंदाज सुरक्षित मैदानाच्या आतमध्ये असेल. सामन्यामध्ये मात्र रंगत वाढताना जी पाहायला मिळते आहे. मैदानाच्या एका बाजूने आग लागली आहे, आता चहू बाजूने आग लागली जाईल आणि आगीमध्ये कोणता संघ होर पळून निघेल हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. सिर्फ हंगामा खड़ा करने का मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करने का मकसद नहीं, मैदान की सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में नहीं लेकिन तेरे सीने में सही आग जलनी चाहिए, आग जलनी चाहिए. पप्पू तोडकर गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज तयार. सचिन खुळे ऑन स्ट्राईकला खेळण्यासाठी मात्र सज्ज आहे. 11 धाबा धावपलकावरती आहेत. यावेळेस यष्ट्यांच्या पाठीमागे थोडासा गलथानपणा. तिथे मात्र नक्कीच चेंडू निर्धाव स्वरूपाचा मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. एक काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक हाय व्होल्टेज लढत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिलं षटक संपलं गेलं मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. 11 धावा धावपलकावरती सामन्याचं समीकरण बदलेल. शेवटचे 24 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 53 धावेंची गरज. 24 चेंडू आणि 53 धावा, 53 धावा आणि 24 चेंडू. काय होणार आहे हे पाहणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्या. अकरा धावा धावपलकावरती 24 चेंडूमध्ये अजूनही 53 धावा जिंकण्यासाठी ज्या बनवायच्यात गोलंदाजी मार्फत गोलंदाज आहे. षटक क्रमांक दुसरं त्याने हातामध्ये घेतलंय. प्रकाश गोलंदाजी करण्यासाठी तयार. वैयक्तिक पहिले तर आपल्या संघासाठी दुसरं षटक मात्र प्रकाशनं हातामध्ये घेतलंय. प्रकाश गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. तिथे पाहूया कशा प्रकारचं कामकाज केलं जाईल. ओ यावेळेस यष्ट्यांवरती मात्र चेंडू आदळलाय आणि तिथे मात्र फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागेल. थँक्यू डीजे. पहिला फलंदाज स्वप्नीलच्या रूपाने मात्र माघारी परततोय. 11 धावा धावपलकावरती नवीन फलंदाज रोहन मैदानाच्या आतमध्ये येताना जो पाहायला मिळेल. एक फलंदाज बाद आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र एक घवघवीत यश मैदानाच्या आतमध्ये संपन्न केलं जात आहे. प्रकाशची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये रंगाला आली आहे. पहिल्या चेंडूवरती करामत केली आहे त्याने. 11 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. एक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना जी पाहायला मिळते आहे. एकमेकांच्या विरोधामध्ये मात्र पहा घना संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला आहे. 11 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रकाश पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज तयार. पहिल्या चेंडूवरती मात्र एक यश मिळवल्यानंतर मात्र त्याचा आत्मविश्वास मात्र नक्की द्विगुणित होताना जो पाहायला मिळतो आहे. या चेंडूवरती आक्रमण, कुठलाही क्षेत्ररक्षक तैनात नाही. चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकार. महेश थँक्यू डीजे. 15 धाबा धावपलकावरती या ठिकाणी ज्या लागल्या गेलेल्या आहेत. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि तिथे पहा फलंदाजानं देखील गोलंदाजाला दाखवून दिलंय तू कितीही महान गोलंदाज असला ना तरी मीही तितकाच महान फलंदाज आहे. तुम वार हो तो हम पलटवार है. पहिल्या चेंडूवरती जरी यश मिळालं असलं तरी त्यानंतरच्या पुढच्या चेंडूवरती खेळलेला एक खणखणीत चौकार तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहिलात. 15 धाबा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. प्रकाश पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज तयार. हा चेंडू पाहूयात. ओ यावेळेस सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. खणखणी चौकार. एकोणीस धावा धावफलकावरती या ठिकाणी ज्या लागल्या जात आहेत. 21 चेंडू अजूनही मात्र जे शिल्लक आहेत
जिंकण्यासाठी 45 धाव्यांची मात्र जी गरज. 19 धावा धावफलकावरती आहेत. अतिशय अफलातून फटकेबाजी मैदानाच्या मध्ये जी पाहायला मिळते आहे. एक चांगला सामना मैदानाच्या मध्ये रंगताना जो पाहायला मिळेल. पुन्हा एकदा प्रकाश बोल टू स्ट्रायकर बॅट्समॅन. हो यावेळेचा चेंडू पाहायचा सुरेख प्रहार तडम्याच्या दिशेने. तिथे चेंडू जाईल सीमा पार. खरखरी चौकार. मंगेश या चौकारानं धावफलक वाढले मित्रांनो. 23 धावा धावफलकावरती. शेवटचे 20 चेंडू जिंकण्यासाठी 41 धाव्यांची गरज. तेवीस धावा धावफलकावरती या ठिकाणी असतील. पुन्हा एकदा प्रकाश. सुरेख प्रकारचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये असेल. तिथे पाहायचंय चेंडू मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहिलाय. 24 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार. धावफलक वाढेल. 30 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 30 धावा मित्रांनो धावफलकावरती आहेत. षटक देखील मैदानाच्या मध्ये संपले गेले. दुसऱ्या क्रमांकाचं शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 34 धाव्यांची मात्र गरज आहे. सामना दोनही संघांकडून मात्र समसमान आहे. दोनही संघांचं पारडं समसमान असताना जे पाहायला मिळतंय. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगणार आहे. सामना रंगतोय आणि सामना रंगेल यामध्ये मात्र कुठल्याही प्रकारची तिळमात्रची शंका नाही आहे. 30 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेचा चेंडू पाहायचंय. यष्ट्यांच्या पाठीमागे थोडासा गलथानपणा आहे. वाईट स्वरूपाचा चेंडू आणि त्यावरती घेतलेली एक सिंगल. 2 धावा मिळतील आणि या 2 धाव्याने धावफलक वाढेल. तिथे 32 धावा धावफलकावरती या ठिकाणी ज्या लागल्या जात आहेत. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 32 धाव्यांची गरज. निम्म्या धावा बनवल्या गेल्यात. अजून निम्म्या धावा बनवायच्या आहेत. या चेंडूवरती आक्रमण सचिनच्या बॅटमधून येतोय. जबरदस्त तडाखा. चेंडू जाईल सीमा पार. खरखरीत सनसनी षटकार. थँक्यू डीजे. सचिन आक्रमक होताना पाहायला मिळेल. 36 धावा धावफलकावरती आहेत. फुल टॉस प्रकारचा चेंडू. रिव्हर्सफुल पॉवरफुल सक्सेसफुल. क्रिकेटचं सौंदर्य फुलवणारा फटका. चेंडू जाईल सीमा पार. खरखरीत सनसनी षटकार. थँक्यू डीजे. 44 धावा धावफलकावरती आहेत. सचिन नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावताना जे पाहायला मिळत आहे. 44 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 7 चेंडूमध्ये 24 धावा कुठून काढल्या सचिन खुळे. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. पुन्हा एकदा गुडघा टेक तमाशा देख. चेंडू सीमा पार. खणखणीत सनसनी षटकार. सचिनच्या बॅटमधून तुम्ही पाहताय जबरदस्त फटकेबाजी. लागोपाठच्या 3 चेंडूवरती खेळले 3 षटकार. षटकार हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करतोय. 50 धावा धावफलकावरती या ठिकाणी ज्या लागल्या जात आहेत. सचिननं सचिनच्या गोलंदाजीवरती केलेलं आक्रमण.
दोन सचिन पहा एकमेकांच्या समोर जे उभे ठाकलेत, कित्येक वेळा एकमेकांना खडे चारलेत, कित्येक वेळा एकमेकांना पाणी पाजलंय, कित्येक वेळा एकमेकांना धूळ चारली आहे. आज पुन्हा एकदा पाहायचंय, गाठ पडली ठका ठका. निमित्त आहे DSPL 2022 चा महाकुंभ मेळा. चेंडू जाईल सीमा पार, लागोपाठचा येतोय चौथा षटकार. थँक्यू डीजे. धावफलक वाढेल मित्रांनो. 56 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. सचिन मैदानाच्या आतमध्ये पहा, अतिशय आक्रमक खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. लागोपाठच्या 4 चेंडूवरती 4 षटकार खेळलेत. सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही कृष्णा सातपुतेला पाहिले, 6 चेंडूवरती 6 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. गोलंदाज तयार. ओ हा चेंडू पाहायचे सुरेख मैदानाच्या आतमध्ये नक्की जो पडेल. डॉट स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये जो पाहायला मिळतोय. लागोपाठच्या 4 चेंडूवरती 4 षटकार तिथे मैदानाच्या आतमध्ये सचिन खुळेनं जे खेळलेत. 56 धावा धावफलकावरती या ठिकाणी ज्या लागल्या गेलेल्या आहेत. अजूनही एक चेंडू मैदानाच्या आतमध्ये जो शिल्लक आहे. पहिला चेंडू वाईड होता, त्यानंतरचे 4 चेंडूवरती 4 षटकार आले. त्यानंतरचा चेंडू डॉट आणि पाहायचंय 6व्या चेंडूवरती येईल खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी केवळ आणि केवळ 4 धाव्यांची गरज. यानंतरचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये जो खेळवणार आहोत. यानंतरचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये नक्की जो खेळवणार आहोत. नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी करतो आहोत. रायझिंग पेरणे सुपर जायंट्स पेरणे आणि त्यांच्या विरोधात मातोश्री फायटर्स जवळा. जवळा संघाचा संघनायक या आणि पेरणे संघाचा संघनायक या. नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी करतो आहोत. ताबडतोब संपर्क करा आणि नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होईल. मातोश्री फायटर्स जवळा संघ, विनंती आहे ताबडतोब संपर्क करा. यावेळेस मात्र सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. धावफलक वाढेल तिथे एका धावेने. 61 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 3 धाव्यांची मात्र जी गरज आहे. शेवटचे चेंडू अजूनही शिल्लक असतील 11 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. मातोश्री जवळा संघाचा संघनायक, आपल्याला शेवटचा पुकार, ताबडतोब संपर्क करा. नाणेफेक करायची आहे. 10 चेंडू आणि 2 धाब्यांची मात्र जी गरज आहे. मातोश्री जवळा संघाचा संघनायक, ताबडतोब संपर्क करा. आणि इथे विजयी चौकार खेळलाय. सामना मात्र जिंकला जातो. विजेत्या संघाचं स्वागत, पराभूत संघाचे आभार. सागरदादा स्पोर्ट्स क्लब तुळापूर संघानं सामना जिंकलाय आणि या सामन्यामध्ये मात्र विजयी पताका फडकवली आहे. थँक्यू डीजे. मातोश्री फायटर्स जवळा संघ, विनंती आहे ताबडतोब संपर्क करा. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरला आहे. 12 चेंडूमध्ये 41 धाव्यांची खेळी करणारा सचिन खुळे ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. मातोश्री संघ